छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वाळूज परिसरामध्ये गारांचा पाऊस। सकाळच्या कडाक्याच्या उन्हानंतर जोरदार पावसाचा वर्षाव। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस। वैजापूर आणि गंगापूर तालुक्याला पावसाचा फटका। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड पट्ट्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। अनेक भागामध्ये जोरदार पावसासह गारपीट। मान्सूनपूर्व पावसाचा शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता। जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस। परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट। नागरिकांची चांगलीच तारांबळ। नाशिकच्या मनमाड पानेवाडीला गारांसह अवकाळी पावसाचा तडाखा। पावसामुळे उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा। कांदा, कांद्याचं बियाणं आणि आंब्याला मात्र मोठा फटका। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं उन्हाळी धान पिकाला फटका। नागभीड तालुक्यामध्ये 2000हून अधिक एकरातील पिकांचं नुकसान। वाशिमच्या रिसोडमधील पिंपरी सरहद उपसा आणि अंचल परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा, मात्र शेतीचं नुकसान होण्याची भीती। गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा। शेतकऱ्यांच्या पिकांसह घरांचं देखील मोठं नुकसान। भाजप आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडून नुकसानीची पाहणी। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील काही गावांमध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस। सेलू तालुक्यामध्ये 6 ते 7 गावांमध्ये शेती पिकांचं नुकसान। पपई, तीळ, केळी, भाजीपाल्याला मोठा फटका। राज्यामध्ये तापमान 40शी पार। 2 महिन्यामध्ये मार्चच्या तुलनेमध्ये एप्रिल महिना सर्वाधिक तापदायक। विदर्भामध्ये सर्वाधिक तापमान अजून वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज। राज्यातील 2997 प्रकल्पांमध्ये 33% पाणी शिल्लक। 19 जिल्ह्यामध्ये 936 टँकरनं पाणी पुरवठा। 758 गावं आणि 2257 गावांना भीषण पाणी टंचाई। नांदेडच्या सावरगाव माळमध्ये पाण्यासाठी महिला आक्रमक। पाणी मिळत नसल्यानं महिलांनी ग्रामपंचायतला कुलूप ठोकलं। जालना शहरामध्ये बहुजन समाज पक्षाचा महापालिकेवर धडक मोर्चा। शहरामध्ये पाणी टंचाई भासत असल्यानं मोर्चा, तर अजित पवारांच्या विरोधात देखील दलित बांधव आक्रमक। बुलढाण्याच्या मलकापूर स्थानकावर प्रवाशांना मोफत मठ्ठा आणि शुद्ध पाण्याचं वाटप। जनता दल सेवेच्या माध्यमातून 50 वर्षांपासून रेल्वे प्रवाशांची सेवा। उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी प्रवाशांची सेवा। नाशिक जिल्हा बँकेच्या कर्जवसुली विरोधात शेतकऱ्यांचं काळाराम मंदिराबाहेर आंदोलन। कर्जवसुली थांबवण्याची सद्बुद्धी द्यावी अशी शेतकऱ्यांकडून काळाराम मंदिरामध्ये प्रार्थना। सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील साटेली भेडसी भागामधील अनधिकृत मदरशावर बुलडोझर। काही दिवसांआधी मदरशामधून अवैध हत्यारं सापडली होती। बिहारमधून आलेल्या मुस्लिम धर्मगुरू मुलांना प्रशिक्षण देत होता। राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे काळ्या फिती लावून कामकाज। नाशिकच्या येवल्यामधील कृषी कार्यालयासमोर घोषणाबाजी। 15 मे पासून काम बंद आंदोलनाचा इशारा। हळदीचे लिलाव दररोज सुरू ठेवा। हिंगोलीच्या हळद उत्पादक शेतकऱ्यांची मागणी। संत नामदेव मार्केट यार्डमध्ये 4 दिवस माल घेऊन रस्त्यावरच मुक्काम करण्याची शेतकऱ्यांवर वेळ। रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सदस्य सदाभाऊ खोत यांच्यासह 9 जणांची निर्दोष मुक्तता। कांदा निर्यात बंदी हटवण्यासंदर्भात नाशिकच्या निफाडमध्ये केलं होतं आंदोलन। धाराशिवमध्ये भाजपच्या जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमध्ये दुफळी। जिल्हा नियोजन समितीमार्फत दिल्या जाणाऱ्या विकास निधीचं समान वाटप करावं। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। छत्रपती संभाजीनगरमध्ये जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला। मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 8 ते 10 पर्यटक जखमी झाल्याची माहिती। ठाण्याच्या पडले गावातील एका हळदीच्या कार्यक्रमामध्ये बैल उधळला। पैशांची उधळण करताना बैल उधळला। हळदीमध्ये नाचणाऱ्यांना बैलानं अक्षरशः तुडवलं। व्हिडिओ व्हायरल। लातूरच्या औंढा गावामध्ये गावकऱ्यांचं उपोषण। 2 गटांच्या मारहाणीमध्ये शिक्षक गुरलिंग हसुरे यांचा नाहक बळी गेला। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची गावकऱ्यांची मागणी। नागपूरच्या झोन 5 मधील पोलिसांची दमदार कामगिरी। 50 लाखांचे 268 मोबाईल आणि 25 लाखांच्या दुचाक्या नागरिकांना परत केल्या। नागरिकांमध्ये समाधान।
नागरिकांच्या प्रश्नांबाबत भाजप आमदार अतुल भोसले यांच्या अधिकाऱ्यांसह जनता दरबार. जनता दरबारामध्ये नागरिकांच्या प्रश्नांची जागेवरच सोडवणूक. सांगलीच्या मिरजमध्ये म्हैशालमध्ये गॅस सिलेंडर स्फोट, 3 जण जखमी. जखमींवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू. धर्म आणि नाव विचारून सर्वांचे व्यवहार करा, दहशतवाद असाच संपवावा लागतो. सावंतवाडीमध्ये पुन्हा बॅनर झळकले. नाशिकमधील ओतूरच्या भोवाडा उत्सवाची सांगता. 200 पेक्षा अधिक वर्षाच्या परंपरेला ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद. साताऱ्यातील कोरेगावमध्ये श्री देव भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त हिंद केसरी कोरेगाव बैलगाडा शर्यतीचं आयोजन. बैलगाडा शर्यतीमध्ये स्वराज आणि जलवा या 2 बैलांनी किताब पटकावला. वाशिम शहरामधील पाटणी चौक परिसरामध्ये नो पार्किंगचा नियम धाब्यावर. 40 फुटांच्या रस्त्यावर फक्त 10 फूट जागा वाहनांच्या रहदारीसाठी, इतर जागेवर बेकायदा पार्किंगचा सुळसुळाट. पुण्याच्या शिरूर तालुक्यामधील सणसवाडी परिसरामध्ये रानगव्यांचा वावर. पाण्याच्या शोधामध्ये वन्य प्राणी मानवी वस्तीच्या दिशेने येत असल्याचं समोर. नाशिकच्या चांदवडीमधील दत्ताचं शिवंगे गावामध्ये बिबट्याचं दर्शन. दत्त मंदिराच्या पायऱ्यांवर बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये पिस्तूल आणि तलवारीचा धाक दाखवत खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक. पिस्तूल, तलवार आणि स्कॉर्पिओ गाडी जप्त. नाशिक शहरामध्ये रिक्षा चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. अटक केलेले आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये बोलेरो पिकअपचा भीषण अपघात. धुळे सोलापूर महामार्गावरील घटना. अपघातामध्ये 50 ऊसतोड कामगार जखमी. अमरावतीच्या बडनेऱ्यामध्ये खुल्याम अवैध मटका आणि जुगार अड्डे सुरूच. मटका खेळतानाचा सोशल मीडियावर व्हिडिओ चांगलाच व्हायरल. बडनेऱ्यातील आठवडी बाजारामध्ये अवैध धंदे सर्रास चालतात. पावसाळ्यापूर्वी चंद्रपूर महापालिकेकडून नालेसफाई मोहीम. अतिरिक्त पथकं आणि यंत्रसामग्री लावून गाळ काढण्याचं काम सुरू.